नमस्कार. मी डॉक्टर संगीता जाजी. माझ्या अध्यात्म आणि आरोग्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या मला असं एक निदर्शनास येतं आहे की समजा आम्ही जर एक 10 पेशंटचे विटॅमिन डी जर चेक केलं तर मला हमखास त्यातल्या 6 पेशंटचं तरी विटॅमिन डी हे कमीच आढळतं. तर हे का बरं असं आजकाल होतं आहे? तर आजकालची बदललेली लाईफस्टाईल, ज्याला बदलतं जीवनशैली आपण म्हणतो, हे मुख्य कारणीभूत आहे. आजकाल कसं झालं आहे, अगदी सकाळी उठलं की लगेच ऑफिसला जायची किंवा ज्यांचं कार्यालय असेल त्या कार्यालयात जायची घाई. त्यामुळं सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणं किंवा व्यायाम करणं हे सगळं अगदी दूर झालं आहे. आधीच्या काळी कसं असायचं, सकाळचं निवांत सगळी थोडीशी जीवनशैली होती. घरातला एकच माणूस कमवायला जायचा. आता दोघंही अर्थार्जनासाठी बाहेर पडतात आणि त्यामुळं साहजिकच दोघांची पण गडबड होते आणि कुणालाच पुरेसं विटॅमिन डी मिळत नाही. म्हणून 10मधल्या 6 पेशंटची विटॅमिन डी डेफिशियन्सी ही आढळतेच. तर यासाठी काय केलं पाहिजे बरं? तर तुम्हाला सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात थोडे व्यायाम, सूर्यनमस्कार हे केले पाहिजे. आणि बाहेर जातानासुद्धा आपण काय करतो, पूर्ण चेहरा झाकून जातो किंवा पूर्ण सनस्क्रीन लोशन लावून जातो की जे प्रोटेक्शन फ्रॉम द सन करतं आणि मग त्यामुळे सूर्यप्रकाश आपल्याला हा नॅचरली मिळतच नाही. आणि यामुळं अगदी 35शीच्या वयात, जे आपण आधी 40शी म्हणायचो ते आता 30 आणि 35मध्ये बायकांना कंबर दुखणे, त्यांचे सांधे दुखणे, मान दुखणे, छोटे मोठे सांधे, पायाचे सांधे, गोट्याचे सांधे, मनगटाचे सांधे, कोपऱ्याचे सांधे, खांदा दुखणे, असे छोट्या मोठ्या तक्रारी सारख्या सुरू असतात. तर यासाठी काय करायचे बरं? तुम्हाला न विसरता सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात मॅक्झिमम बेअर पार्ट तुमच्या शरीराचा राहायला पाहिजे आणि त्यानेच तुम्हाला डायरेक्ट सनलाईट ही भेटेल. तुम्ही पूर्णपणे जर कपडे आच्छादन केले असतील, अगदी फेस मास्क बांधला असेल, तर तुम्हाला सकाळचं कोवळं सूर्यप्रकाश भेटणार नाही. त्यासाठी तुम्हाला कोवळ्या सूर्यप्रकाशात 15 मिनटं किंवा अर्धा तास बसणं, व्यायाम करणं, चालणं किंवा सूर्यनमस्कार करणं हे खूप आवश्यक आहे. नाहीतर दिवसेंदिवस तुमच्या या समस्या अधिक वाढत जातील आणि 30शीमध्येच तुम्ही 60सारखे वाटायला लागाल. हे नको असेल तर व्यायाम जरूर करा आणि कोवळ्या सूर्यप्रकाशात रोज अर्धा तास बसण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.